नमस्कार. आज मी प्रॉमिस केल्याप्रमाणे तुम्हाला कुंडीतली झाडं फर्टिलाइज कशी करायची आणि उन्हाळ्यासाठी त्यांची तयारी कशी करायची हे दाखवणार आहे. तर मी 4 प्रकारच्या झाडांच्या कुंड्या आणलेल्या आहेत. त्यामुळे आता बघूया की हे तयारी त्यांची उन्हाळ्यासाठी कशी करायची आहे. तर सर्वात पहिलं मी ॲडेनियम फर्टिलाइज करते. माझं हे ॲडेनियम तसं छोटं आहे, त्याच्यामुळे याला मी प्रूनिंग करणार नाही आहे. पण हा जो मी वरचा सगळा लेअर आहे, मी दगड टाकले होते असं छान अपीअरन्ससाठी. आता हे जे वरती आहे ना, हे सगळं चहा पावडर आहे. तो हा सगळा लेअर मी काढणार आहे. ॲडेनियमला पाणी खूप कमी लागतं, तुम्ही म्हणून बघू शकता. माती त्याची सुकलेली आहे, पण हे खालचं लेअर जे आहे ते थोडं ओलं आहे. मी याला पाणी आता घातलं नाही, कारण मला हे फर्टिलाइज करायचं होतं. आता मी हे थोडं थोडं लूज करणार आहे. सॉरी, थोडी थोडी मी ही माती लूज करते. ओके, असे थोडी माती मी खुशखुशीत करून ठेवली आहे. आणि हे थोडं मी कमी करणार आहे, कारण मला हा जो वरचा लेअर आहे हा शेणखताने भरायचा आहे. ही याची मुळं आहेत, ती मी अशीच ठेवणार आहे. आता ह्याच्यावरती मी शेणखत हे वरती पसरलं. आता मी काय करणार आहे, ही स्टिक घेऊन, तुला दाबण आहे माझं, मी थोडं असं भोक पाडणार आहे. म्हणजे काय होतं, आता माझी माती तशी भुसभुशीतच आहे, त्यामुळे तसे इश्यू होणार नाही. पण जरा कडक माती असेल तर ह्याच्यामुळे आपण जेव्हा पाणी घालतो ना, तेव्हा या भोकातून हे फर्टिलायझर आतमध्ये पोचायला मदत होते. तर असं मी हे केलेलं आहे. आणि याच्यावरती हलका लेअर देते मी, थोडंसं मी काढलेली होती ना जी माती, तीच मी परत वरती पसरते. हे झालं ॲडेनियमचं फर्टिलायझेशन करून. आता जर तुमच्या ॲडेनियम तुमचं खूप व्यवस्थित मोठं असेल तर तुम्ही ते प्रून करायचं. इकडे तुम्ही असं थोडं प्रून केलं तरी चालतं. आता आपण वळूया पुढच्या झाडाकडे. याला स्ट्रोमॅन्थे म्हणतात किंवा याला व्हेरिगेटेड प्रेयर प्लांट पण म्हणतात. हे फार पॉप्युलर आहे, कारण हे डिफरंट शेड्स ऑफ द कलर असल्यामुळे. तर आता याला पण मी थोडंसं खणणार आहे, असं व्यवस्थित सगळ्या बाजूने ह्याची माती लूज करूया आपण. अशी ही थोडी अशी बाजूला सारते मी, आणि मग ह्याच्यात मी घालते शेणखत. असं थोडं परत मी जरा ढवळते, असं थोडंफार मिक्स करते मातीत. आणि हे जरा दाबूया आपण. हे वन ऑफ द फेवरेट इंडोर प्लांट्सपैकी एक आहे, कारण हे असं एक तर छोट्या कुंडीत लावलं तरी चालतंच. आणि परत हे त्याला पालवी व्यवस्थित फुटली, आता ती थोड्या दिवसांनी आता समर सीझनमध्ये फुटणार आहे, ती फुटली की खूप सुंदर दिसतं. त्याच्यामुळे हे फार पॉप्युलर इंडोर प्लांट आहे. आता वळूया तिसऱ्या माझ्या झाडाकडे. हे आहे टेक्सास सेज. आता टेक्सास सेज
सेज प्लांट या कॅटेगरीमध्ये मोडलं जातं। हे थोडंफार डेझर्ट प्लांटसारखं आहे, कारण ह्यांना पाणी कमी लागतं आणि ह्यांना माती आपल्या कॅक्टसच्या टाईपची लागते। आता तुम्ही बघू शकता याला व्यवस्थित पालवी फुटली आहे। मी मागच्या समर सीझनमध्ये इकडे समर सीझन यायच्या आधी इकडे प्रून केलं होतं आणि तुम्ही बघू शकता तिकडे प्रून केल्यावर आजूबाजूने व्यवस्थित त्याला फांद्या आलेल्या आहे। तर आताही मी तेच करणार आहे। मी आता हे पहिले प्रून करणार आहे। हे ज्या माझ्या फांद्या अशा वाकड्या होतात त्या मी व्यवस्थित प्रून करते। असं आपण एक्स्ट्राचं जे आहे प्रून करूया। तर असं मी आता हे प्रून केलंय। आता वरची जी माती आहे ते मी काढतेय आणि मगासारखंच लूज करते। तुम्ही बघू शकता मी कुंडीच्या बाजूने लूज करते माती, मुळांच्या बाजूने नाही। ह्याच्यामुळे काय होतं की मुळांना इजा होत नाही। तर मी कधीही तुम्ही माती लूज करणार असाल तर असं कुंडीच्या बाजूने लूज करायची। व्यवस्थित लूज केली। आता मी हा जो वरचा लेयर आहे ना हा मी काढणार आहे, कारण मला हा लेयर भरायचा आहे शेणखताने। माती मी अशीच भुसभुशीतच ठेवणार आहे आणि याला आपण घालूया शेणखत। आणि परत जरासं ढवळायचं। मी या झाडाला पण अशी हे करते आहे। ॲक्च्युली मी व्यवस्थित ढवळलंच आहे, पण तरीही मी असं करते आहे कारण आता मी पाणी घालणार तेव्हा ते पोचलं पाहिजे खालपर्यंत शेणखत म्हणून। आणि हे तर झाड सगळ्यांना माहितीच असणार, हे फार कॉमन आहे, याला स्नेक प्लांट म्हणतात। आता ह्याला पण आपण तेच करणार आहोत, पण याला काय झालं माहिती आहे का, ह्याला एकदा माझ्या झाडांना फुलं येऊन गेलेली आहेत, तर आणि ह्याला नवीन पालवी फुटते आहे। आता मी काय करणार आहे की जी मुळं आता मला दिसायला लागली, तुम्ही बघू शकता त्याची मुळं मला दिसत आहेत, त्याच्यामुळे मला आता ह्याच्यावर ना थोडा लेअर चढवावा लागणार आहे। जो असेल माती, आता जी मी बाकीच्या कुंडीतली माती काढली आहे ना तीच माती मी वापरणार आहे, ॲज वेल ॲज गांडूळ खत। पण आता इकडे मी जास्त घालू शकणार नाही आहे, मग मी काय करणार आहे की थोडंफार अशी कुंडी हलवून ती माती लूज करायचा प्रयत्न करणार। आता इकडे हे हललेलं आहे, हळूवारपणे मी घालते आतमध्ये अशी। हे सगळे रान आलंय ते काढते मी, जरा माती लूज करते अशी। आणि आता ह्याच्यात मी जरा मगाशी जी माती काढली होती ना मी बाकीच्या कुंडींमधली तीच वापरणार आहे। ते वरची दगड काढते, ह्याच्यात आता मी शेणखत घातलंय व्यवस्थित आणि याने आता हे कव्हर करते।
कव्हर केला. परत वरती एक लेअर घालते आणि असं ही माती थोडं हे घालून भुसभुशीत करते. माझी बरीचशी झाडे जी कुंडीत आहेत ह्यांना कमी पाणी आणि इंडोर प्लांट या कॅटेगरीत मोडणारी आहेत. जी व्यवस्थित ज्यांना व्यवस्थित पाणी चालतं किंवा व्यवस्थित ऊन सहन करू शकतात ती बरीचशी झाडं मी जमिनीतच लावली आहेत. तर तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचं झाड असू देत, इंडोर आउटडोर, तर पद्धत हीच आहे की असंच तुम्ही फर्टिलाइज करायचं आहे. तर तुमच्याकडची कुंडीतली झाडं तुम्ही अशीच नक्की फर्टिलाइज करा आणि तुमचा अनुभव काय आहे हे मला कळवा. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, माझं चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा. तर भेटूया पुढच्या रविवारी.